पण काहीतरी लेखन चालू होते नक्की. लेखन हे वेदापासून आहे. आमचेच पंडित म्हणतात वेदकाली लेखन नव्हतं, महाभारतकाळी पण नव्हतं. अनेक ठिकाणी लेखनाचे संदर्भ येतात, शब्द येतात. अक्षर हा शब्दच मुळी वेदामध्ये आहे. म्हणजे न झिजणारं ते एकदा लिहिलं गेलं की नष्ट होणार नाही, झिजणारच नाही, म्हणून अक्षर. वर्डला हा अर्थ नाहीये, लेटरला हा अर्थ नाहीये. इतके अगदी मूल अर्थ दाखवणारे शब्द आपल्याकडे आहेत, पण त्याचा विचार कोणी करत नाही. पण ही अटीतटीची लेखनाची लढाई चालू झाली. व्यासाने सांगायचं गणपतीत लिहायचं, गणपती लिहिण्यात पटायचं, बरोबर लिहायचा. आपण बघा, बरोबर लिहिण्यासाठी मराठीने जगात एकमेव भाषा मराठी, देवनागरी लिपी वापरणारी, भरभर लिहिण्यासाठी मोडी लिपी चालू केली. आज शॉर्टहँड म्हटलं की तो एक ठराविक माणूसच आठवतो. तो इथे